ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कामिका एकादशी व्रतकथा. युधिष्ठिराने विचारले, गोविंद वासुदेवा, आपणास माझा नमस्कार असो. आषाढाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? कृपया तिचे वर्णन करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन ऐका, मी तुम्हाला एक पापनाशक उपाख्यान ऐकवतो, जे पूर्वी ब्रह्मदेवाने नारदजींना विचारल्यावर सांगितले होते. नारदजींनी प्रश्न विचारला, हे भगवान, हे कमलासन, मी आपणाकडून हे ऐकू इच्छितो की आषाढ मासातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे, तिचे कोणते देव आहेत आणि त्या एकादशीचे कोणते पुण्य मिळते. प्रभू, हे सर्व सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारद ऐका, मी सर्व लोकांच्या हिताच्या इच्छेने तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. आषाढ महिन्यात जी कृष्ण पक्षातील एकादशी येते तिचे नाव कामिका आहे. तिचे केवळ आठवणीने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. त्या दिवशी श्रीधर, हरिविष्णू, माधव आणि मधुसूदन इत्यादी नावे घेऊन भगवंतांची पूजा केली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या पूजेने जे फळ मिळते ते गंगा, काशी, नैमिषारण्य तसेच पुष्कर क्षेत्रातही सुलभ नाही. सिंह राशीत बृहस्पती आल्यावर तसेच व्यातिपात व दंडयोगात गोदावरी स्नानाने जे फळ मिळते ते फळ भगवान श्रीकृष्णाच्या पूजेनेही मिळते. जो समुद्र आणि वनासहित संपूर्ण पृथ्वीचे दान करतो तसेच जो कामिका एकादशीचे व्रत करतो ते दोघे समान फळाचे भोगते मानले गेलेत. जो व्यालेल्या गायीने अन्य वस्तूंसह दान करतो त्या मनुष्याला ज्या फळाची प्राप्ती होते तेच कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते. जो नरश्रेष्ठ श्रावण महिन्यात भगवान श्रीधरांची पूजा करतो त्यांच्याद्वारे गंधर्व व नागांसह सर्व देवांची पूजा करतो. म्हणून पापभीरू लोकांनी यथाशक्ती पूर्ण प्रयत्न करून कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरीची पूजा केली पाहिजे. हे पापरूपी चिखलाने भरलेल्या संसार समुद्रात बुडत आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी कामिका एकादशीचे व्रत सर्वोत्तम आहे. अध्यात्म विद्यापरायण पुरुषांना जे फळ मिळते त्यापेक्षा खूप अधिक फळ कामिका एकादशी व्रत करणाऱ्यांना मिळते. कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या माणसाने रात्री जागरण केल्यास त्याला न कधी भयंकर यमदूताचे दर्शन होते न कधी त्यांची दुर्गती होते. लाल मणी, मोती, वैडूर्य आणि पोवळा इत्यादी रत्नांनी पूजित होऊनही भगवान विष्णू तितके संतुष्ट होत नाहीत जितके तुळशी दलाने पूजित झाल्यावर होतात. तुळशीच्या मंजुळांनी श्रीकृष्णाची पूजा करतो त्याची जन्मभराची पापे नक्कीच नष्ट होतात. या दृष्ट्या निखिलाघ संघशमनी पृष्ठा वपुष्यावनी रोगाणाम भिवंदिता निरसनी निक्तांत करत्रानिसिनी प्रयत्तास ती विधायिनी भगवतः कृष्णस्य सरोपिता नस्ता तत्चरणे विमुक्ती फलदा तस्से तुलस्ये नमः. जी दर्शन केल्यावर सर्व पापसमूहांचा नाश करते, स्पर्श केल्यावर शरीराला पवित्र करते, नमस्कार केल्यावर रोगांचे निवारण करते, पाणी शिंपडल्यावर यमराजालाही भयभीत करते, लागवड केल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या जवळ घेऊन जाते आणि भगवंताच्या चरणावर वाहिल्यावर मोक्षरूपी फळ देते, त्या तुळशीदेवीला नमस्कार असो. जो मनुष्य एकादशीला दिवसा रात्री दीपदान करतो त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तही जाणत नाही. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णापुढे ज्याचा दिवा तेवतो त्याची पितरे स्वर्गलोकात स्थिर राहून अमृतपानाने तृप्त होतात. तूप किंवा तिळाच्या तेलाने देवापुढे दिवा लावून मनुष्य देहात्यागानंतर करोडो दिव्यांनी पूजित होऊन स्वर्गलोकात जातो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, हे तुमच्या समोर मी कामिका एकादशीचे महात्म्य वर्णन केले. कामिका म्हणजे पापांचे हरण करणारी आहे, म्हणून सर्वांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे. हे सर्व स्वर्गलोक व महान पुण्य फळ देणारे आहे. जो श्रद्धेने याचे महात्म्य ऐकतो तो सर्व पापांमधून मुक्त होऊन श्री विष्णू लोकात जातो.
कामिका एकादशी व्रतकथा संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। ओम नमः शिवाय।